नमस्कार. पतंजली योगसूत्र समाधिपाद सूत्र 6 ते 10. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमा प्रमाणानि विपर्ययो मिथ्या ज्ञानम् अतदुपप्रतिष्ठम् शब्दज्ञानुपाति वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्यालंबना वृत्तिर्निद्रा. मागच्या एपिसोडमध्ये आपण 1 ते 5 वृत्ती म्हणजेच मनाच्या अवस्था बघितल्या. आता या नक्की कोणकोणत्या ते आपण आज बघू. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. प्रमाण म्हणजे एव्हिडन्स किंवा आपण जी काही ज्ञानप्राप्ती आता करतोय ती म्हणजे प्रमाण. आता ह्याचे एकूण 3 वेज पतंजली सांगतात. प्रत्यक्ष, आगम आणि अनुमान. प्रत्यक्ष याचा अर्थ ज्या गोष्टीचा आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे अशी गोष्ट. अनुमान म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज लावणे. जसं की बाहेर जर आपण ढग बघितले तर आपण म्हणतो की हा पाऊस येणार आहे बरं का, याला आपण अनुमान किंवा त्याच्यानुसार आलेलं ज्ञान असं म्हणतो. त्यानंतर आगम म्हणजे गुरुजनांकडून किंवा कुठल्याही ऑथेंटिक सोर्सेस कडून जे ज्ञान आपल्याला मिळतं त्याला आपण आगम असं म्हणतो. याच्या पुढची अवस्था म्हणजे विपर्यय. विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतदुपप्रतिष्ठम म्हणजे मिथ्या ज्ञान याचा अर्थ चुकीचं ज्ञान. आपल्याला जर अंधारात एखादा दोर पडलेला दिसला तर आपल्याला तो क्षणासाठी तो साप आहे की काय असं वाटतं. खरं तर तो साप नाहीये, तो दोर आहे, पण तो आपल्याला साप वाटतो. म्हणजे चुकीचं ज्ञान मिळवणं याला विपर्यय असे म्हणतात. पुढे ते सांगतायत शब्द ज्ञानुपाती वस्तुशून्यो विकल्पः म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती गोष्ट आपल्या कल्पनांमध्ये सुरू राहणं याला विकल्प असं म्हटलं जातं. उद्या मी जर तुम्हाला म्हटलं ते बघा गगनसुमन म्हणजे आकाशातली फुलं बघा, तर तुम्हाला माहिती असेल की ही गोष्ट अस्तित्वात नाही पण ती माझ्या कल्पनेमध्ये सुरू आहे. जसं की डेली रुटीन मध्ये पण आपण म्हणतो की तिला असं वाटलं असेल, तो असं म्हणाला असेल. कदाचित त्यातल्या काही गोष्टी अस्तित्वात नाहीयेत पण त्या आपल्या कल्पनेमध्ये सुरू आहेत. ही सुद्धा मनाची अवस्था म्हणजे विकल्प. पुढच्या सूत्रामध्ये पतंजली सांगतायत अभाव प्रत्यालंबना वृत्तिर्निद्रा. निद्रा याचा अर्थ गाढ झोप. आता झोपेमध्ये जरी आपण कॉन्शियसली विचार करत नसू तरी सुद्धा ती मनाची एक अवस्थाच आहे असं ते सांगतात. आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपण तो अनुभव सांगतो. म्हणजे जसं की मला गाढ झोप लागली होती किंवा मला स्वप्न पडली होती. जी काही आहे ती तुमची मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. 5वी वृत्ती म्हणजे स्मृती, जे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.